मग त्यासाठी जे आहे हे व्यवस्थितपणे तिथी कुठली आहे, नक्षत्र कोणतं आहे, वार कोणता आहे, तो नक्षत्र कितीचे किती पर्यंत आहे. आता भरणी नक्षत्र संपून गेला 8:12 नंतर पण दिवसभर भरणीच असते का? नाहीये. जो नक्षत्र असेल तो नक्षत्राचे उच्चार केलं पाहिजे. इथं सांगितलेले आहे श्रियमाप्नोती, घरामध्ये बरकत यायला पाहिजे, संपत्ती वाढलं पाहिजे तर तिथीच्या दररोज उच्चार केलं पाहिजे. आपण दररोज लिंगपूजा करतो ना, लिंगपूजा करत असताना दररोज कुठल्या तिथी आहे तिथीचा उच्चार केलं पाहिजे. वारात आयुष्यवर्धनम, कोणतं वार आहे त्या वाराचा उच्चार केल्याने साधकांचा आयुष्य वाढ होतो. नक्षत्रात हरते पापम, त्या दिवशीच्या नक्षत्राचा आठवण करून पूजा केली तर समस्त पाप जो आहे नष्ट होतात. योगात रोग निवारणम, प्रतिरोज एक वेगवेगळे योग असतात, त्या योगाचा उच्चार केल्याने समस्त प्रकारचा पाप नष्ट होतो. करणात कार्यसिद्धीच्या, करणाचे उच्चार केल्याने कार्यसिद्धी प्राप्त होतो. पंचांग फलमुत्तमम, एतेषां श्रवणा नित्यम गंगा स्नान फलम भवेत. हा पाची तिथी नक्षत्र योग करण वार नित्य जे याचे पठण केल्यानंतर नित्य गंगा स्नान केल्यासारखं फळ आपल्याला प्राप्त होतो आणि आपण सगळे पुनीत पावन व्हावं आणि माऊलींच्या सानिध्यात आजपर्यंत आपण केलेले तपश्चर्याच्या फळाने आपण सगळे सुखाचा संसार करून परमार्थ तत्वाची, परमतत्वाची प्राप्ती आपण करून घ्यावं. एवढंच या संदर्भात बोलून या श्लोकाचा अर्थ सांगितलं आणि भरपूर वेळ झालेला आहे. माऊलींचाही आशीर्वचन होणार आहे. मला पण अन्यत्र जात असल्यामुळे माऊलींना क्षमा मागणी करून मी माझ्या वाणीला आपल्या चरणी समर्पण करतो. श्रीमद जगद्गुरु पंचाच